हॅलो फ्रेंड्स, आज आपण शेपूच्या भाजीचे फळ करणार आहोत। यासाठी आपल्याला शेपूची भाजी अर्धी पेंडी घेतली आम्ही चिरून, 10-15 पाकळ्या लसूण घेतले कांडून, आणि हळद, धनेचा मसाला, मिरची आणि चवीनुसार मीठ आणि खोबऱ्याचं कूट घेतलंय। त्याला आम्ही भाजून काढलेलं आहे मिक्सर मध्ये। लसूण गोल्डन ब्राउन होते, यात आपल्याला शेपूची भाजी ऍड करायची आहे। शेपूची भाजी पण मस्त भाजून घ्यायची आहे, छान दमून घ्यायची शेपूची भाजी। यात आपल्याला 1 चमचा मिरची ऍड करायची आहे, अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ आणि मस्त हलवायचं। थोडंसं वाफ बसू द्यायचं याला, म्हणजे मिरची भाजली जाईल आणि थोडंसं मिठाचं पाणी सुटेल आणि त्यामध्ये छान दमून घ्यायचे शेपूला। पहिले थोडंसं 5 मिनिटासाठी झाकून ठेवायचं। मिरची आपली भाजली गेलेली आहे आणि भाजीही मस्त दमली आहे। यात आपल्याला पाणी ऍड करायचे, साधारणतः अर्धा लिटर पाणी लागेल। पाण्याला मस्त उकळी येऊ द्यायची आहे आणि चपातीचं पीठ भिजून घ्यायचं आहे पहिला। आणि पीठ आपण मळून घेतलेलं आहे, याचे तर छोटे छोटे उंडे पाडायचे आणि चपाती लाटायची। तर छोटे छोटे उंडे पाडून घ्यायचे आणि हे अशा पद्धतीने लाटायचे आणि त्याला तूप लावायचे आणि असे फोल्ड करायचे, असे एकसारखी बनवून घ्यायचे सगळे। आम्ही आता हे बनवून घेतलेले आहेत। आता याला फोडणीत पहिला आपलं पाणी उकळलेलं आहे, यात आपल्याला फळं ऍड करायचे। एक एक करून सगळे घालायचे आणि छान दमवून घ्यायचे। यात आपल्याला मसाला बनवायचा आहे। आम्ही थोडंसं गरम पाणी घेतलंय, 1.5 वाटी 2 वाटी। त्यात ज्वारीचं पीठ ऍड करायचंय, 1-1.5 चमचा आणि 1-1.5 चमचा गव्हाचं पीठ ऍड करायचंय आणि मध्ये 1.5-2 चमचे खोबरं काढलेला आणि गरम मसाला ऍड करायचंय 1 चमचा आणि 1 चमचा धन्याचा मसाला ऍड करायचंय 1 ते 1.5 चमचा आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचंय। आपली वाफ बसलेली आहे फळाची, फळं शिजलेले आहेत थोडेसे। आता यात मसाला ऍड करायचे, थोडंसं हलवून घ्यायचे। यात मसाला ऍड करायचे आपल्याला आणि 1 ते 1.5 मिनिटं असं दमून घ्यायचंय। रेडी झालेले आहेत आपले इंडियन पास्ता। इंडियन पास्ता का तर मुलं हे पास्ता बोलले की खूप आवडीनं खातात, म्हणून इंडियन पास्ता बोलून आम्ही मुलांना देतो। फळं सर्व करूया। किती मस्त अशी ही रेसिपी झालेली आहे, कलरही खूप मस्त आलेला आहे। तुम्हीही ट्राय करा करून आणि कशी झाली ते कळवा। रेडी झालेले आहेत आपले फळं। याला तुम्ही लोणच्यासोबत आणि तुपासोबत खाऊ शकता। हे खूप चांगली रेसिपी आहे, काहीतरी वेगळं। भाजी चपाती खाऊन कंटाळा येतो ना, त्यासाठी काहीतरी वेगळं म्हणून असंही तुम्ही ट्राय करू शकता। कसे वाटले ते कमेंट्स करून कळवा। थँक्यू।